तर हाय, कशात बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसांनी माझा ब्लॉग येतोय, कारण की थोडंसं मी कामातच होते आणि टायमिंग भेटत तर नव्हताच, आणि नेट पण सारखं संपायचं, कारण की मी सारखा फोन बघायचे, त्यामुळं नेट पण खूप संपायचं. मग संध्याकाळी टाकायला जमतच नव्हतं. तर कमीत कमी 8-9 दिवस झाले मी ब्लॉग नाही टाकला, तर खरंच त्यासाठी सॉरी. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? बरेच आहात ना? तर काहीतरी आज उद्या स्पेशल डे आहे. उद्या माझ्या मम्मीची ॲनिव्हर्सरी, मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर असं खूप छान असा बड्डे पण करणार आहोत आम्ही, सेलिब्रेशन करणार आहोत मम्मीचं आणि पप्पांचं. तर त्याची खूप अशी मस्त तयारी चालू आहे, आणि सध्या तर आवरलं आहे. तर काल परवा तर थोडं घरातलं वगैरे आवरत होतो, कपड्यातला राडा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आणि आज आणि उद्या 11 तारीख आहे आणि आज 10 तारीख आहे. तर आज 10 तारखेत म्हणजे असं भांडे वगैरे घासलेले आहेत आम्ही सर्वांनी, सगळे भांडे घासलेले आहेत. तरी कमीत कमी कधीपासून 8 वाजल्यापासून नुसतं भांडेच घासतोय, अजून संपले नाही. आणि तुम्ही बघितलेच असताल की माझ्या ब्लॉगमध्ये भांडे किती आमच्या घरात, खूप अशी भांडी आहेत. तर जाऊ द्या, त्या म्हटलं, मम्मी म्हटली की खूप घाण पण झाले होते आणि मकर संक्रांत पण आलेली आहे, त्यामुळं मम्मी म्हटली की असं मस्त भांडे घासून घेऊ, आणि मग उद्या तर राडा होणारच आहे, त्यापेक्षा आजच करून घेऊ. तर असं मस्त असं तयारी करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हे बघा, आणि मम्मीने अशी भांडी बघू शकता तुम्ही, भांडे किती हे केलेले आहेत. असे आमचे हंडे, आणि हे तर मी घासलेले आहेत भांडी, आणि असं इथं राड आहे. अजून मांडणी वगैरे पुसून घ्यायची आहे. काल किचन वाटतं घासलेलं आहे. आणि हे असं मम्मी बघू शकता, हे अशी मांडणी आहे घासायची. आता मांडणी खूप घाण झाली होती, तुम्ही बघू शकता. आणि किचन वाटतं तर कालच साफसफाई केली होती, तर आज परत घाण झालेला आहे. आणि तर मम्मीचं काम चालू आहे, असं पूर्ण राडा पडलेला आहे. ही मांडणी पण घाण झाली आहे बघा, असं पूर्ण राडा काढलेला आहे. उद्या खूप छान असा दिवस आहे, त्यामुळं मग मम्मीने पण सुट्ट्या घेतल्यात कामाला. तर मी उद्याच्यासाठी असं एकदम मस्त असं घेतलेलं आहे क्लिप, आणि मम्मीने आणलं होतं की ते म्युझिक आता ट्रेंडला जे आले ना, तर तेच. तर चला तुम्हाला दाखवते. असंच एक मम्मीने आणलंय. तर मागच्या वेळेस आणलं होतं, तर ते थोडंसं ते ढिल्लं झालं आणि खराब पण झालं. तर कसं वाटतंय? तर खूप छान वाटत होतं. काल खूप आनंद पण झाला, मम्मीने असं आणलं. आणि आमच्या परीला पण घ्यायचं होतं, पण ते काय ते आत्ताशी ती 6 महिन्याची, आणि छोटंवालं विचारलं पण नव्हतं, त्यामुळं मग मम्मीने फक्त माझ्यासाठी आणलं. तर नेक्स्ट टाईम आमच्या परीला पण आणता येईल, आणि ती उद्या येणारच आहे. तर खूप छान वाटतंय. तर कसं दिसतंय? खूप छान आहे कलर वगैरे. आणि एक क्लिप घेतला होता, माझी खूप इच्छा होती बरं का क्लिप घ्यायची, म्हणजे असं म्हणतात ना, हाऊस खूप होती मला. तर फायनली माझं स्वप्न कंप्लीट झालाय. डान. खूप छान आहे क्लिप, तुम्ही पण नक्की बघा कसा वाटला क्लिप. मला हा क्लिप बरं का खूप आवडतो, आणि माझी खूप इच्छा होती घ्यायचा क्लिप. तर फायनली मी घेतला आहे. खूप छान वाटतं माहिती का. आणि उद्या लावणार आहे मी, उद्या व्हाईट वगैरे ड्रेस घालणार आहे, तर मी लावणार आहे. खूप छान वाटला क्लिप घेऊन. आणि काल म्हणजे मी गेले होते, मला खूप दिवसापासून घ्यायचं होता, आणि मी गेले होते, तर मला भेटलाच नाही. आणि भेटला होता तुळशीबागेत पुण्याच्या. तर तेव्हा नाही का असं झालं होतं की नाही का 400ला होतं, 400 का 450ला होता ना. आता ट्रेंड होता तेव्हा, आणि आता ट्रेंड संपलेला आहे. तर त्यामुळं मी घेतलेला आहे, आणि हा 200 रुपयाला घेतलाय मी. खूप छान आहे, मला खूप आवडला. पर्पल कलर आहे हा, तुम्ही बघू शकता. आणि काहीच नाही बरं का, नंतर जर निघलं ना त्याचं,
तर काहीच कामाचं नाही आहे, पण ते एक म्हणतात ना एक हाऊस, ती मला खूप हाऊस आहे घेण्याची. आणि थोडंसं मम्मीला विचारलं नाही का क्लिप मला घ्यायचं आहे, थोडंसं चिडली, खूप चिडली, पण जाऊ द्या म्हटलं मी. मला एक म्हणजे माझी एक इच्छा होती, एक माझी हाऊस होती, मी ते घेतलं आणि फायनली मी घेतलेलं आहे. तर कसं वाटलं, आणि ते उद्या मी ड्रेस वगैरे घातला ना व्हाईट कलरचा, तर त्याच्यावरती तुम्हाला कळेलच. व्हाईट पण होता, परत चॉकलेटी पण होता, पण मला सगळ्या कलरपेक्षा हाच आवडला. तर तुम्ही पण एकदा नक्की घ्या, खूप छान वाटतो. आणि डायरेक्ट हेअरस्टाईल आपल्याला जमत नसेल तर डायरेक्ट असं लावलं ना तरी पण खूप छान वाटतं, त्यामुळे मी घेतलेला आहे. तर कसा वाटला क्लिप, आणि मी खूप सांभाळून ठेवला आहे त्याला, परवाच आणला होता. म्हटलं थोडंसं काहीतरी आपण घेतलंय तर त्याला सांभाळून ठेवावं तर लागणार आहे. मी खूप जपते, मला असं खूप, आणि महागाची वस्तू आहे ना, 200 रुपयाचा. आज मी फर्स्ट टाइम क्लिप लावती. आणि हे तर काल खूप थंडी वाजत होती म्हणून काल लावूनच बसले होते. काल खूप म्हणजे ह्यांना म्हणजे सगळ्यांना मी चिडवत होते, तर खूप छान वाटलं. तर बघूया आता मम्मीचं काम झालंय की नाही अजून. मम्मी खूप म्हणत होती पसारा आवर, पण मी शेवटपर्यंत आवरलेला नाहीये असं मम्मीने. आणि थई इस्त्री ठेवायचंच आहे, कारण की खाली कुठं ठेवावं म्हणून थोडंसं इथलं का नाही अशा बांगड्या ठेवल्यात मम्मीने. आणि हे बघा, हे कपडे तरी मी विस्कडले, तेवढं चांगलं ठेवून सुद्धा मी दुसऱ्या दिवशी हाय तसंच केलं. पण तरी अरे, आणि कसं असायचं माहिती का, कपाट खोललं की डायरेक्ट माझे कपडेच खाली पडायचे. त्यामुळे मम्मीने सगळं आवरलेलं आहे. खूप ओरडत होती मम्मी, पण जाऊ द्या. आणि असंच एक मी नवीन टॉप घेतलेला आहे, तर 150 रुपयाला घेतला आहे. खूप छान आहे आणि मला असेच टॉप आवडतात. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता चला भांडे घासते, कारण की मम्मी खूप ओरडेल. थोडेसेच राहिलेले भांडे, तर चला. तर फायनली सगळं काम झालेलं आहे. सगळं काम झालेलं गाणं. तर खाली घे ना ते, मी ते सामान पण भरून ठेवते ना, ते ठेव खाली सगळं. वरती भरून ठेवते. नंतर ना ठेव. नको नको, कामात काम. हे उचल मग, माझा ओला हात आहे. तर मांडी हे खाली घे घासायला ना, मांडी घासतीये. इकडे उडवू नको, मी सगळं घासून बिसून घेतलं. हो हो. तर भांडे वगैरे झालेले आहेत. आता फक्त चालू आहे. मम्मी तुला खाली डब्बे देते, तू त्याच्यावर कर. 1 मिनिट. तर आता आवडतीये मी. आलीच का मध्ये मध्ये कसं कट कर ना, काय करायचं. नाही होत कटबीट, काय नाही. मम्मी येते मध्ये मध्ये, ती म्हणते की कट कर. आता तेवढंच नाही ना, तो उशीर होतो. कट इथं घे, इथं घे, मी मध्ये नाही, इथं ते स्टँड घे, स्टँड घे बाबा. तर फायनली सगळे भांडे वगैरे घासून झालेले आहे, जेवण पण झालेलं आहे. आता पुसतोय आम्ही मांडणी. ती खूप घाण झाली होती ना, त्यामुळे मग आम्ही मांडणी पुसायला घेतली आहे. म्हणजे घासून वगैरे तर झाले, घासून पुसले, कारण की बाथरूम मध्ये तर घेऊन जाता येत नाही. आम्ही आधी तिकडे राहत होतो, तर तिकडे आम्ही करत होतो तसं, मांडणी घेऊन बाथरूम मध्ये घासत होतो. पण आता काय सध्या जमत नाही. खूप घाण होतं, काय सांगावं तुम्हाला. तरी आता तरी पाणी सांगा नको दिली, आता वरचा घ्यायचा आधी, मग तिला 1000 वेळा सांगितलं वरपासून कालपर्यंत. अगं इथे तेलाचे डाग उडले. वरतून सुरुवात करायची, पण आधी ती वर करणार, परत ते वगैरे खाली येणार. नाही वर नाही, कसं यो 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 वर जरा थोडा डब्यावर चढून करावंच लागेल ना. ती टूप पुसून घ्यायची जरा थोडीशी. नाही बाई, ती पडते टूप. हे तर कशी काय ते केली की त्यांनी कोणी. अजून नंबर पाठवतोय, कामाला
राहील तो. रणव, हा मग पाठवून ना. अगं पण तो रेकॉर्ड होते ह्याच्यात, कळतं का नाही तुला? त्या वैशाली दीदीला फोन करा आणि घे काय नंबर. तिच्याकडे कशाचं असतंय? हाय तिच्याकडं. तर उद्या मला बिर्याणीची ऑर्डर द्यायची आहे, त्यामुळं एवढं चालू आहे. आणि अजून आमची आंघोळ नाही झालेली. तुम्ही केली असेल ना? चाले भीम माझा दिल्लीत बोल सारी दिल्लीत सनहाने सुखाने माने की. मेणबत्ती तर किती दिवस झाला आणून ठेवले, त्याचा वापर पण नाही मेणबत्तीचा. हा दे टाकून मग पुढचं बोलते. मग मम्मी हे किती बरं घाण झालंय, तूच बघ ना. मग एका त्याच्या डब्यात, एका डब्यात तरी ठेवून दे ना. या थोड्या थोड्या गोष्टीवर माझी आणि माझ्या मम्मीची अशीच भांडणं होती बरं का. खूप पुढचं बोलतात या मम्मी लोक, त्यांचंच खरं करतात. आता एवढं जरी काम केलं तरी काय म्हणते, कामच करत नाही. एक तर मांडणी झालेली आहे. आता उद्या तर व्हिडिओ काढायला जमतोय का नाही काय माहित नाही. रील्स काढायच्यात अजून मला. आज रात्री बघू, बहुतेक मी ठरवलेली आहे तीच काढणार आहे मी रील्स. तुमचा कोई प्यारा कोई मासूम नहीं ओ जानू खूप काम करावं लागतं. नंतर ना परत डायरेक्ट आम्हाला आता डायरेक्ट 14 एप्रिललाच करता येईल. एप्रिल महिन्यातच करणार आता, कारण की झाले आता आमचे भांडे वगैरे घालते. ऍडजस्ट फॅन नव्हतं लावला त्यामुळे एवढी भांडी घाण झाली होती बरं का. आणि खूप घाण झाली होती, खूप म्हणजे खूप घाण झाली होती भांडी. तर आता भांडी तर वाळायला ठेवलेली आहेत बाहेर, पण थोडीशी आणि थोडीशी काय गॅलरी. बाकी सगळं आवरून झालेलं आहे. तर चला, तर दुसरी मांडणी चालू आहे आता पुसायची. पाणी थोडस जरा चेंज करून घेतलं नाही तर ते पण ओरडेल मम्मी. आणि आता माझ्या भावाला सांगितलेलं आहे बिर्याणीच्या दुकानात जाऊन त्यांचा नंबर पाठव. आता कधी पाठवायला माहिती नाही बरं का. ही ताराची घास नाही ना त्यामुळं. आणि आम्हाला खरं तर सांगू का, फर्निचर करायचं होतं, पण फर्निचरला सांगितलं होतं 3 लाख रुपये आणि तेवढे कॅश नव्हते आमच्याकडे. जाऊ द्या म्हटलं, कधीतरी बघू. अजून पुढच्या घराला नक्कीच करू आम्ही.
तुम्ही पण काढलेले आहे का मकर संक्रांतीच्या वेळेस? आता संक्रांत आली त्यामुळं तुम्ही पण काढलंय का भांडी वगैरे घासायला? आम्ही तर काढले, कारण की माझी मम्मी दरवर्षी काढते बरं का. त्यामुळे आणि त्यात आता अॅनिव्हर्सरी पण करायची ना, तर मग म्हटली मम्मी आता 3 दिवस त्यासाठी तर सुट्ट्या घेतल्यात आणि उद्या खूप असं मस्त या मी तुम्हाला व्हिडिओ तरी टाकणारच आहे, शॉर्ट्सला पण टाकणार आहे आणि ब्लॉग तर टाकणारच आहे. तर चला आता वांणी पुसून घेते, तोपर्यंत विश्रांती घ्या. मस्त असं घर झटकून घेतलेलं आहे. आता थोडासा फॅन पण पुसायचा आहे. झालेला आहे मस्त फायनली. भांडे वगैरे लावणं चालू आहे आता, मम्मी लावतीये. एवढे असे भांडे आहेत अजून लावायचे. तर आता आवरून वगैरे तर सगळं झालेलं आहे. मम्मी भांडे म्हणते, मी घरातलं थोडंसं आवरते. तर थोडासा वेळ लागणार आहे, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि खूप छान असं मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे आम्ही दोघं जण, मम्मी मी आणि भाऊ. तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला इथंच थांबते. लाईक, शेअर्स, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढं ब्लॉग येत राहील. तर बाय.